पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये खूप मोठ्या रहस्याचा उलगडा होणार आहे की जे वर्षानुवर्ष दबून होतं, पण ते आता बाहेर आलंय. चला तर पाहूयात आजच्या एपिसोडमध्ये काय होतं. आदित्य सर आबासाहेबांच्या खोलीमध्ये पुरावा शोधत असतात आणि शोधता शोधता एक पुरावा लागतोच त्यांच्या हाती. तो म्हणजे एक फोटोफ्रेम. आणि त्या फोटोफ्रेममध्ये अहिल्या मॅडम सयादादाला म्हणजे सयाजीरावांना राखी बांधत असतात आणि त्यावेळी श्रीकांत सरही तिथं उपस्थित असतात. आदित्य सरांना हे पाहून खूप मोठा धक्का बसतो, पण साहजिकच आहे, बसणारच ना धक्का, कारण एवढं मोठं सत्य अहिल्या मॅडम आणि श्रीकांत सरांनी लपवून ठेवलेलं असतं आणि तेही इतकी वर्ष, आणि ते अचानक बाहेर येतं आणि तेही अशा प्रकारे. तोच आता तिथे पारू येते. पारूलाही तो पुरावा पाहून खूप मोठा धक्का बसतो. ती आदित्य सरांना सांगते की मंदा मावशीने मला काय बी सांगितलं नाही, पण त्यांच्या बोलण्यात एवढं मात्र जाणवलं की देवी आई लांब गेल्यामुळं आबासाहेबांना लई दुःख झाले, ते खूप दुखावले गेले. पुढे आदित्य सर म्हणतात, पारू, या दोघांमध्ये जर आपल्याला नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला काहीतरी अजून पुरावा लागेल आणि ते अजून एखादी कुठली तरी आईची आठवण त्यांच्या खोलीत मिळते का ते शोधायला लागतात. तोच बाहेरून मंदामुशी ये जा करत असते. त्यांना त्यांचा आवाज ऐकू जातो आणि खोलीत चोर वगैरे शिरला की काय ते पाहण्यासाठी ते आत येतात, पण त्यांना त्यांच्या खोलीत काहीच दिसत नाही, कारण हे दोघे बेडच्या पलीकडे लपून बसलेले असतात. ते आता खोलीच्या बाहेर येतात आणि आबासाहेब, दादासाहेब, आबासाहेब, दादासाहेब असे जोर जोरात हाका मारू लागतात. तोच तिथे त्यांचा आवाज ऐकून प्रिया मॅडम येतात. प्रिया मॅडम मंदा मावशींना विचारतात, का हो मंदा मावशी, काय झालं ओरडायला? तेव्हा मंदा मावशी सांगतात, आबासाहेबांच्या खोलीतनं कुणाच तरी बोलण्याचा आवाज ऐकू येते. मी चोर बीर घुसलं की काय घरात काय माहित. आता प्रिया मॅडम आबांच्या खोलीत जातात. प्रिया मॅडम आत आलेल्या पाहून पारू आदित्य सर बाहेर येतात. प्रिया त्यांना पाहते आणि लगेच दरवाजा बंद करते आणि बाहेर येते. ते मंदा मावशींना सांगते, अहो मंदा मावशी, कोणीच नाहीये आतमध्ये, मागे बागेत काम चालू आहे ना, त्याच माणसांचा आवाज ऐकू येत असेल. हे ऐकून मंदा मावशी आता निर्धास्त होतात आणि निघून जातात तिथून. प्रिया मॅडम आता आत येतात आणि त्या दोघांना विचारतात, पारू, आदित्य सर, तुम्ही दोघं इथं काय करताय? हे बघा, बाबांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खोलीत आलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. तोच पारू त्यांना ती फोटो फ्रेम दाखवते. तिलाही धक्काच बसतो, कारण तिला याबद्दल काहीच माहीत नसतं. ती म्हणते, आबा, अहिल्या मॅडम, हे दोघं बहीण भाऊ आहेत. त्यावर आदित्य सर म्हणतात, तेच तर आम्ही पण बघून तितके शॉक मध्ये आहोत. मला एक सांग प्रिया, तुला याबद्दल काही माहिती नाहीये? पण प्रिया मॅडम नाही असे म्हणतात. पुढे आदित्य सर प्रिया मॅडमना विचारतात, आबासाहेबांची एखादी अशी पर्सनल गोष्ट आहे का की ज्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल अजून काहीतरी कळेल, त्यांच्या नात्यामध्ये काय झालं होतं याचा उलगडा होईल? त्यावर प्रिया मॅडम म्हणतात, आबांची एक अशी जुनी डायरी आहे की ज्यातून आपल्याला काहीतरी माहिती हाती लागेल. असे म्हणून प्रिया ती डायरी घेते आणि आता हे तिघी पारू आणि आदित्य सरांच्या खोलीमध्ये जातात. पण हे आदित्य सर तत्वनिष्ठ माणूस, तत्वाने चालणारा माणूस, ते नाही म्हणतात डायरी वाचायला. पण प्रिया मॅडम त्यांना समजून सांगतात, आदित्य सर, हे बघा, ही डायरी हा एकमेव मार्ग आहे अहिल्या मॅडम आणि आबांच्या नात्यापर्यंत पोहोचण्याचा, आणि माझ्या आणि प्रीतम सरांच्या नात्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल. पारू या आदित्य सरांना समजू लागते की आदित्य सर, याआधी आपल्याकडून अनेक चुका झाल्यात. एकदा का प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांचं लग्न जुळवलं ना, की आपण आपल्या समध्या चुकांची कबुली देऊ आणि मला खात्री आहे समध्या आपल्याला नक्की माफ करतील. घ्या ती डायरी आणि पडदिशी वाचा बरं, म्हणजे आपण ती परत आहे तिथं नेऊन ठेवू. तोच तिथे प्रीतम सर येतात. आदित्य सर आता डायरी वाचण्यासाठी डायरी उलगडतात, पण आज सगळी पानं कोरीच. परत ते एकदा नीट पाहतात तर त्यांना एका पानावर काहीतरी लिहिलेले दिसते. आदित्य सर आता ते पान उघडतात आणि वाचू लागतात. त्यात लिहिलेले असते की त्या दिवशी ती गेली, बिना आईचा एक कोवळा जीव, जिला आईची गरज होती, मला बहिणीची गरज होती. त्यावेळी त्या वादळात आम्हा दोघांना तशीच टाकून गेली तिची स्वप्न पूर्ण करायला. ते जेव्हा गरज होती मला तिची सगळ्यात, तेव्हा ती मला सोडून गेली. हे ऐकून सगळेच सुन्न होतात, कुणालाच विश्वास बसत नसतो. पारू म्हणते, नाही, देवी आई असं कधीच करणार नाहीत. आदित्य सरही म्हणतात, मलाही कळत नाहीये, आई आई असं कधीच वागणार नाही, मला खात्री आहे. तोच प्रिया मॅडमही म्हणतात, माझे आबा कधी कोणाबद्दल खोटं बोलणार नाहीत किंवा खोटं लिहिणार नाहीत. पुढे आपली पारूच म्हणते, हा समजा ना, देवी आई आणि आबासाहेबांमधला गैरसमज असणार आहे. प्रीतम सरांच्या मनातही फार गोंधळ उडालेला असतो. ते आता हे सगळं आईलाच आपण विचारूया असे म्हणून बाहेर जातात आणि आईला म्हणजेच अहिल्या मॅडमना कॉल करतात आणि त्यांना डायरेक्ट विचारतात, आई, मी आता तुला जे काही विचारतोय त्याचं प्लीज
खरं खरं उत्तर देशील का? आई, तू तुझी कोणाला तरी सर्वात जास्त गरज असताना त्याला त्रासात सोडून आली आहेस का ग? तिकडून अहिल्या मॅडम शांतच असतात, काही बोलतच नसतात. प्रीतम सर पुन्हा एकदा विचारतात, मी काय विचारतोय तुला? तू तुझी सर्वात जास्त गरज असताना कुणाला तरी त्रासात सोडून आली आहेस का? तिकडून आता अहिल्या मॅडम हो असे म्हणतात आणि फोन ठेवून देतात. प्रीतम सरही आता डोक्यालाच हात लावून बसतात. त्यांना पुढे काही सुचायचेच बंद होते. तोच थोड्या वेळानंतर एक सोनार आबासाहेबांच्या घरी आलेला असतो. त्यांनी आबासाहेबांच्या सांगण्यावरून अंगठीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणलेल्या असतात. आबासाहेब त्या सोनाराला म्हणतात, सगळे आणलेले डिझाईन्स इथंच राहू दे, मी याच्यातली एक निवडतो आणि बाकीच्या पाठवून देतो. तो सोनार आता निघून जातो. आबा आता प्रिया मॅडमला बोलून घेतात. तिला सांगतात, माझा भावी जावई आहे ना, त्याला दिखावा बिलकुल आवडत नाही. खूप साधी माणसं आहेत ती, पण तरी बी रीतभात म्हणून आपल्याला साखरपुड्याची अंगठी घ्यावीच लागेल. तर या काही अंगठ्या आहेत, त्यातली एक अंगठी निवड तू. तोच तिथे पारू आबासाहेबांसाठी चहा घेऊन येते. आबा आता पारूलाही अंगठी निवडण्यासाठी प्रिया मॅडमना मदत करायला सांगतात. आबा पुढे पारूला नंदी कुठे आहेत असं विचारतात. तो खूप महत्वाचा माणूस आहे, मला मला नव्हता तो, मी तुम्हाला मदत करीन म्हणून. जा बोलवून आण त्याला. पारू आता प्रीतम सरांना बोलवायला जाते. तर प्रीतम सर एकटेच खोलीत बसून रडत असतात. त्यांना पाहून पारू म्हणते, प्रीतम सर, आबासाहेब बोलवत आहेत तुम्हाला, मी एकदा बोलून बघू का आबासाहेबांशी? पण प्रीतम सर पारूला म्हणतात, नाही, खरंच नको, काहीच बोलू नको आता आबासाहेबांशी. आता मी आणि माझं नशीब, माझ्या नशिबात प्रिया मॅडम नाही आहेत आणि हेच खरं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी खूप प्रयत्न केलेत माझ्यासाठी, सगळं ठीक होईल. तोपर्यंत इकडे आबा आदिनाथलाही बोलावून घेतात. प्रीतम सर म्हणजेच नंदी आबासाहेबांकडे येतो. आबा त्याला म्हणतात, अरे आमच्या जावयासाठी अंगठी निवडायची आहे, जरा निवडशील का? तू मदत कर ना, प्रियाला बघ कुठली आवडते ती. नंदी आता एक छान अंगठी शोधून काढतो. पण पुढे आबासाहेब म्हणतात, अरे पण एक अडचण आहे, रोहितच्या बोटाचं माप आपल्याकडे नाहीये. नंदी, मला काय वाटतं सांगू का, तुझ्या बोटाचं माप आणि रोहितच्या बोटाचं माप सारखंच असेल, तू घालून बघतोस का? असे म्हणल्यानंतर नंदी ती अंगठी बोटात घालून बघतो, तर ती अंगठी त्याला बरोबर बसते. किती सॅड ना. प्रीतम सरांचा चेहरा पार पडलेला असतो. प्रीतम सर आता ती अंगठी परत काढून आबांकडे देतात आणि तिथून निघून जातात. थोड्या वेळाने पारू, आदित्य सर, प्रिया मॅडम, प्रीतम सर सगळेच गोठ्यात जमलेले असतात. प्रीतम सर खूप रडत असतात. ते ज्युलिएट म्हणजेच प्रीतम सरांनी तिथल्या गाईचे नाव ज्युलिएट असे ठेवलेले असते. ते तिला म्हणतात, उद्या चांगला दिवस आहे, अगं तुझ्या मालकिनीचा साखरपुडा आहे. आबासाहेब खूप खुश आहेत, तू पण खुश आहेस ना? मी पण खूप खुश आहे. प्रीतम सर आता आदित्य सरांच्या मिठीत पडून खूप रडू लागतात. आदित्य सर प्रीतम सरांना म्हणतात, मी एक काम करतो, मी जातो आबासाहेबांकडे, त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकतो आणि डायरेक्ट मागणी घालतो तुझ्यासाठी, आणि नाही म्हणाले ना तर त्यांचे पाय पकडतो. पण मला आता तुझा त्रास अजून नाही बघवत रे. पण प्रीतम सर म्हणतात, नाही दादा थांब, हे बघ आता काही शिल्लक राहिलं नाहीये, सगळी स्वप्न तुटली आहेत दादा. प्रिया मॅडम सोबत कधीच लग्न होऊ नाही शकत माझं, आणि प्रिया मॅडम पण आबासाहेबांनी ठरवल्या मुलाबरोबरच खुश राहतील. प्रिया मॅडम ही खूप रडत असतात. त्या आता खूप चिडतात आणि प्रीतम सरांना म्हणतात, यासाठी म्हणत होतात का मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो म्हणून? मग करा ना काहीतरी. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती प्रीतम सर. मला वाटलेलं की तुम्ही सगळे इथं आलायत म्हणजे आबांची परवानगी घेऊनच मला इथून घेऊन जाल. आदित्य सर प्रीतम सरांना समजवतात की प्रीतम सर तू असा निगेटिव्ह विचार नको करू, आपल्याकडे आजचा दिवस आहे अजून हातात. पण प्रीतम सर आता आतून फार खचलेले असतात. ते म्हणतात, काही नाहीये आपल्या हातात, तुम्ही सगळ्यांनी खूप ट्राय केला माझ्यासाठी, आता या विषयावर कुणीही काहीही बोलायचं नाही. आबासाहेबांनी ठरवलेल्या मुलाबरोबरच प्रिया मॅडमचं लग्न होईल, हे फायनल आहे, मला माफ करा प्रिया मॅडम. असे म्हणून ते हात जोडून प्रिया मॅडमची माफी मागतात. आबासाहेबांच्या इच्छेविरुद्ध मी काहीही करू शकत नाही. त्यावर प्रियाही म्हणते, हा तुम्ही घेतलेला निर्णय आहे, ठीक आहे, पण आता माझाही निर्णय आहे का? काहीही झालं ना तरी मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत कधीच लग्न करणार नाही. असे म्हणून प्रिया मॅडम रडत रडत तिथून निघून जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रताप म्हणजेच प्रिया मॅडमचा भाऊ हे आज सगळ्यांचे बोलणे पाठीमागून ऐकत असतो आणि हे यांना माहीतच नसते.
इकडे आदित्य सरही पुढे आता प्रीतमला परत समजावू लागतात. अरे तू तुझ्या प्रेमाचा बळी द्यायचा काहीच गरज नाहीये. आपण इथे सगळं सोडून तुझ्यासाठी आलोय. प्रिया मॅडम तुझ्यासाठी लग्न करायला तयार आहे. म्हटलं तू का माघार घेतोयस? तिच्यासोबत लग्न न करता राहू शकतोस का तू? त्यावर प्रीतम सर म्हणतात, मला नाही माहित मी खुश राहणार आहे, मी कसं मॅनेज करणार आहे. मला खरंच काही माहित नाही. मला फक्त इतकंच कळतंय की उद्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे. होऊ दे त्यांच्या मनासारखं, जे घडतंय ते घडू दे. होऊ दे प्रिया मॅडमचा साखरपुडा. आणि हे प्रताप पाठीमागून ऐकत असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. आता प्रतापला तर यांचे सगळे सत्य कळालेले आहे. काय असेल त्याचा स्टँड, तो यांच्या प्रेमाचा स्वीकार करेल, यांच्या बाजूने उभा राहील. प्रताप करेल का या दोघांना यांचे लग्न होण्यासाठी मदत, की जाऊन सांगेल सगळं आबासाहेबांना? पुढचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.